स्पर्धेसाठी बंधूंनो, होत आहे आणि मी या आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्या माता भगिनी यांचं एक पुष्पगुच्छ देऊन एकता क्रिकेट संघ आभार मानित आहोत। तर मी प्रथम विनंती करीन की सुगंध शांताराम जाधव यांना पुष्पगुच्छ देतील रुपेशजी जाधव टाळ्यांच्या गजरात। आणि मी ज्यांचं नाव घेईल आपण त्वरित येऊन आपलं पुष्प घेऊन जायचं आहे, वेळ कमी आहे, कृपया सहकार्य करा। तसेच आमची आई सुजाता सिद्धार्थ जाधव यांचा सत्कार आमचे आधारस्तंभ राजेंद्रजी जाधव करतील। सुजाता सिद्धार्थ जाधव। तसेच आमची आई सायली सुनील जाधव यांनी आम्हाला खूप मोलाचं सहकार्य करून या कार्यक्रमास अखेरपर्यंत नेण्यास मदत केली। मी आमची आई यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार कर्णधार मंगेशजी पादने करतील। सुजाता सिद्धार्थ जाधव करतो, आपण यायचं आहे। सिद्धार्थ जाधव यांचा सत्कार करतायत राजेंद्रजी जाधव। आमच्या आईने आम्हाला 2000 रुपयाचं रोख रक्कम मंडळासाठी दिली, त्याबद्दल खूप खूप आभार आई, धन्यवाद। तसेच आजच्या कार्यक्रमास उपस्थित मनीषा मुकुंद जाधव यांचा सत्कार उपकर्णधार अमोल जाधव करतील। तसेच करुणा कमलेश जाधव यांचा सत्कार रवींद्र जाधव करतील। थांबल्या नाही पाहिजेत। There's no way out. तसेच आमचे कर्णधार यांच्या धम्मपत्नी यांचा सत्कार आमचे अध्यक्ष सचिनजी जाधव करतील। धन्यवाद, धन्यवाद मान्यवर। आमच्या आर्थिक मदत देणारी आमची भगिनी निशिका अमोल जाधव यांचा सत्कार देवेंद्रजी जाधव करतील। खूप खूप धन्यवाद। अशीच आपली साथ कायमस्वरूपी लागेल देवेंद्रजी, लवकर। तसेच आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्या भगिनी विजेता पालकर यांचा सत्कार रुपेश पालटे करतील। तसेच श्वेता पालकर आपला बाईत यांचा सत्कार अविनाश जाधव करतील।
तसेच मिताली अनिकेत जाधव यांचा सत्कार सुशांत जाधव करतील। तसेच दीपाली अक्षय जाधव यांचा सत्कार मयूर नवनीत जाधव करतील। दीपाली अक्षय जाधव त्यानंतर आमचे छोटे कर्णधार म्हणून फेमस असलेले आमचे अविनाश जाधव यांच्या धम्मपत्नी कोमल अविनाश जाधव यांचा सत्कार सूरज जाधव करतील। तसेच आपणास कळवण्यात आनंद होत आहे की आमच्या आजी सुगंध यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। उपस्थित तसेच आजच्या कार्यक्रमास उपस्थित विश्रांती मुकुंद जाधव चा सत्कार राहुल जाधव करतील। तसेच आजच्या कार्यक्रमास उपस्थित श्री जाधव यांचा सत्कार नितीन जाधव करतील। जाधव आजच्या कार्यक्रमात उपस्थित दीपाली अनंत जाधव काय नाव आहे प्रमिला अनंत जाधव यांचा सत्कार कारुण्य एल्वे करतील। तसेच आजच्या कार्यक्रमास उपस्थित आणि वारंवार उपस्थित राहून या कार्यक्रमाचं आणि या संघाचं मनोगत वाढवणारे तिकडी म्हणजे मीरा, श्रेया आणि मनस्वी या तिघांचा सत्कार एकता क्रिकेट संघाचे आधारस्तंभ राजेंद्रजी जाधव करतील। खरंच ही 3 तिकडी वेळोवेळी आम्हाला सहकार्य करत असते। तसेच आजच्या कार्यक्रमास उपस्थित श्रद्धा जाधव आणि प्राची जाधव यांचा सत्कार मी विनंती करतो अक्षय जाधव या करतील। श्रद्धा आणि प्राची तसेच आजच्या कार्यक्रमास उपस्थित अर्पिता परी यांचा सत्कार मामा म्हणून मी स्वतः करीन। धन्यवाद। तसेच आमचे सर्वांचे लाडके आदू कार्यक्रमाची शोभा वाढवणारे आदू यांचा सत्कार अध्यक्ष साहेब करतील सचिनजी जाधव। तसेच आजच्या कार्यक्रमास उपस्थित सन्माननीय अध्यक्ष महोदय यांच्या धम्मपत्नी आमच्या चुलत्या सुप्रिया सचिन जाधव यांचा सत्कार करण्यासाठी मी बोलवतो अनिकेत उर्फ घारू यांना।
धन्यवाद. तसेच आमचं पुढचं भविष्य मिहीर उर्फ कार्लोस याचा सत्कार करण्यासाठी मी आमचे आधारस्तंभ राजेंद्र जाधव यांना आमंत्रित करतो. मिहीर उर्फ कार्लोस. तसेच आजच्या कार्यक्रमास उपस्थित कीर्ती शिबे यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो आणि त्यांचा सत्कार प्रफुल्लजी जाधव करतील. या बंधू, महिलांचा सत्कार करण्यामागचं कारण म्हणजे की आपल्या दैनंदिन वेळेतील घाई गडबड आपली दिवसभराची कामे सोडून या मुलाच्या मेहनतीसाठी आणि या मुलांच्या कष्टासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आपण इथे दिवसभर थांबलात. त्याबद्दल एकता क्रिकेट चॅम्पियन चषक या चषकाच्या सांगतेच्या कार्यक्रमामध्ये मी आपलं सर्वांचं तहे दिल से आणि हार्दिक अभिनंदन आणि स्वागत करतो. आणि आमचे वरिष्ठ जे गावावरून आणि मुंबईतून वेळात वेळ देऊन इथपर्यंत पोहोचले त्यांचे सर्वांचे आभार. वेळेचं बंधन असल्यामुळे आपण पुन्हा पारितोषिक वितरणाकडे येतोय. हॅलो, हॅलो. तसेच ग्रामीण भावकी बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 3 या शाखेतून उपस्थित मान्यवर विश्वासजी जाधव यांचा सत्कार मी आमंत्रित करतो. रुपेश जाधव करतील. एकता क्रिकेट संघाचे आधारस्तंभ विश्वासजी जाधव, आपण आपलं पुष्पगुच्छ घेऊन जायचं आहे. त्यानंतर आमचं काढायचं आहे ना कामकाज म्हणून. नवीन पद आलंय तालुक्या पातळीवरती, त्याला पंचायत समितीचं ना सेक्रेटरी बनलंय तालुक्याचं. कोण आहे? रुपेश जाधव. रुपेश जाधव, तालुका दापोली तालुका पंचायत समिती सेक्रेटरी. मला लिहून देते. धन्यवाद. सत्कार करते वेळी ना असं बोल शेवटला. हॅलो. तसेच मोजेगाव उर्पी या गावचे माजी पोलीस पाटील मनोजी जाधव हे वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचा सत्कार करतील राजेंद्रजी जाधव. पंचायत समिती शाखा क्रमांक 3 दापोली. धन्यवाद अण्णा, आपला वेळ दिलात आपण दिवसभर. धन्यवाद. दापोली विभाग सचिव. तसेच बहुजन पंचायत समिती शाखा क्रमांक 3 या शाखेचे उपस्थित पदाधिकारी प्रदीपजी जाधव यांचा सत्कार जितेंद्र जाधव करतील. धन्यवाद. तसेच आपले बौद्धजन पंचायत समिती शाखा दापोली
या शाखेचे नवनिर्वाचित सचिव, तालुका सचिव हे पद आपल्या उर्फी गावी आलेले आहे. मला सांगण्यात आनंद होतोय की आपल्या गावचे सुपुत्र रुपेशजी जाधव यांचं बौद्धजन पंचायत समिती दापोली तालुक्यावर विराजमान झाले सचिव पदावर. त्यांचे एकता क्रिकेट समिती या क्रिकेट संघाच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि त्यांचा सत्कार प्रमोदजी जाधव करतील. टाळ्या. तसेच गावावरून उपस्थित आमचे बाबा महादेवजी पादने यांचा सत्कार करण्यासाठी मी विनोदजी जाधव यांना आमंत्रित करतो. महादेव पादने, विनोद जाधव, ठीक आहे. अक्षय जाधव, आपण महादेव पादने यांचं सन्मान करायचा आहे. शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन. सकाळपासून आहे. तसेच गावावरून खास कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे वॉटरमॅन म्हणजे आम्हाला गावच्या स्पर्धेसाठी पाणी उपलब्ध करून देणारे आमचे विलासजी जाधव यांचा सत्कार रवी राहुल जाधव करतील. हां दे. तसेच धन्यवाद. तसेच आजच्या स्पर्धेसाठी उपस्थित राहून स्कोररची जबाबदारी पार पाडणारे आमचे बंधू राजेश पादने यांना सन्मानित करीत आहेत. अविनाश जाधव, राजेश पादने दिवसभर स्कोररची भूमिका पार पाडली, अत्यंत उत्तमरित्या कामकाज केले. राजेशजी पादने, धन्यवाद. राजेशजी, आपल्या हाताला मार लागलेला असताना सुद्धा आपण या ठिकाणी येऊन दिवसभर पेन पकडून त्याच हाताने स्कोररची भूमिका पार पाडलीत. धन्यवाद. तसेच उपस्थित बौद्धजन विकास मंडळ उर्फी या मंडळाचे माजी अध्यक्ष सुनीलजी जाधव ह्यांनी दिवसभर इथे थांबून मुलांना चांगलं मार्गदर्शन केलं. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो सचिन जाधव. तो लिहितोय रे काहीतरी. संतोष. तसेच बौद्धजन विकास मंडळ मुंबई या रजिस्टर मंडळाचे माजी उपाध्यक्ष आतिशजी जाधव यांचा सन्मान करतील एकता क्रिकेट संघाचे आधारस्तंभ राजेंद्रजी जाधव. तसेच माजी अध्यक्ष नवनीत जाधव यांना मी आमंत्रित करतो. बौद्धजन विकास मंडळ मुंबई या रजिस्टर मंडळाचे माजी कार्यकर्ते नवनीतजी जाधव यांचा सत्कार करतील सुशांत जाधव. तसेच बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 3 या शाखेचे माजी अध्यक्ष आनंद तुलसीराम जाधव यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतो मंगेशजी पादने यांना.
थांब पप्पांना. तसेच बौद्धजन विकास मंडळ मुंबई या रजिस्टर मंडळाचे वरिष्ठ सभासद आणि आमचे वारंवार आम्हाला सल्ला देऊन या कार्यक्रमास वेळ देऊन कामाचा खाडा करून उपस्थित असलेले माझे वडील मुकुंदजी जाधव यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो उपकर्णधार अमोल जाधव यांना. तसेच आजच्या कार्यक्रमाला वेळ देऊन सकाळपासून इथे उपस्थित आमचे बाबा दयानंद बाबा यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो सूरज जाधव यांना. कुठे काय नाव त्यांचं? तसेच आजच्या कार्यक्रमास पंच म्हणून सुरुवातीपासून अखेरीस साथ देणारे माझे मित्रबंधू प्रमोद. खरंच प्रमोदजी आपलं खूप खूप आभार. आपला वेळ देऊन आपण या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. तरी त्यांचा सत्कार मी त्यांचे मित्र संतोष यांना आमंत्रित करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. प्रमोद. धन्यवाद. तसेच बौद्धजन विकास मंडळ मुंबई या रजिस्टर मंडळाचे माजी सेक्रेटरी संतोषजी जाधव यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतो अक्षय जाधव यांना. संतोषजी जाधव खजिनदार. हॅलो. तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित बौद्धजन विकास मंडळ मुंबई या रजिस्टर मंडळाचे वरिष्ठ सभासद कमलेशजी जाधव यांना मी आमंत्रित करतो. आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी बोलवतो आधारस्तंभ राजेंद्रजी जाधव यांना. तुम्ही सगळ्यांनी कन्फ्यूज करतोय बरोबर. ओके थांबा जरा. हॅलो. तसेच बौद्धजन विकास मंडळ मुंबई या रजिस्टर मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष राहुल जाधव यांचा सन्मान करतील आमचे धावपळक उत्तमजी जाधव. या उत्तम जाधव. तसेच बौद्धजन विकास मंडळ मुंबई या मंडळाचे उपसचिव प्रभाकर जाधव यांचा सन्मान करतील रुपेश पालटे. प्रभाकर जाधव लवकर या. नाव सांग. कल्पेश काय दिले आपण. हॅलो. तसेच आजच्या कार्यक्रमास शाल वापिस द्या ना. या कार्यक्रमास कोण आहेत ते काय दिले आपल्याला. चषक आणि द्वितीय चषक. या स्पर्धेसाठी प्रथम आणि द्वितीय चषक हे दिलेले आमचे बंधू
कल्पेश शिबे करंजाळी यांचा सन्मान होत आहे. धन्यवाद कल्पेशजी, आपण आम्हाला 2 चषक उपलब्ध करून दिलेत. धन्यवाद. त्यांचा सत्कार मंगेशजी पादने करतात. तसेच आजच्या कार्यक्रमास उपस्थित बोधजन विकास मंडळ मुंबई या मंडळाचे सभासद सुनील येलवे यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो प्रफुल्ल जाधव यांना. तसेच आजच्या या कार्यक्रमास लाभलेले आजच्या या कार्यक्रमास लाभलेले सुमधुर आवाजाचे समालोचक गिरीशजी गावडे यांना सन्मानित करण्यासाठी मी एकता क्रिकेट संघाचे कर्णधार मंगेशजी यांना आमंत्रित करतो. धन्यवाद गिरीशजी, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात. तसेच आजच्या कार्यक्रमास ज्यांनी आम्हाला साऊंड सिस्टम डीजे दिली ते आमचे बंधू दीपेश पाटील यांचा सन्मान करीत आहोत. त्यांचा सन्मान करतील उपकर्णधार अमोल जाधव. नवोदयाच्या परीक्षेमध्ये आहे ना, प्रशिक रुपेश जाधव आणि ईशा किरण जाधव यांचं ही एकता क्रिकेट संघ ती सिलेक्ट झाली पोरं राजापूरला. तो 700 पोरांमध्ये ती सिलेक्ट झाली. तसेच आजच्या सामनाचे लाईव्ह प्रक्षेपण करणारे यूट्यूब यांचा पण पुष्पगुच्छ देऊन सत्कार होत आहे. नाही संपले तो विनोदला दे. विनोदला संपला. विनोदला देवा कासारे थांबलाय ना, त्याला पण ह्याला देऊया ना डीजे वाल्याला मध्ये. धन्यवाद डीजे दीपेश पाटील, आम्हाला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. तसेच आजच्या या सामन्यासाठी सकाळपासून आतापर्यंत थांबलेले आमचे बंधू विनोदजी कासारे यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करीत आहोत. आणि या सन्मान चिन्हासाठी मी आमंत्रित करतो सूरज जाधव, आपण विनोद कासारे यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. तसेच आपल्या गावचे ईशा किरण जाधव आणि प्रशिक रुपेश जाधव या 2 विद्यार्थ्यांनी नवोदय राज्यस्तरीय परीक्षा उत्तीर्ण होऊन आपल्या गावाचे नाव उज्ज्वल केले आहे, रोशन केले आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांचं एकता क्रिकेट संघ या समितीच्या वतीने मी विजय हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांच्या पुढील उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा देतो. असंच यश संपादन करा आणि आपल्या गावचं नाव आणि आपल्या वाडीचं नाव हे गगनामध्ये असंच उंचावत राहा ही अपेक्षा करतो. आणि पुढील पारितोषिक वितरणासाठी मी माईकवर आमंत्रित करतो आजचे आपले समालोचक गिरीशजी गावडे. तसेच मी आपणा सर्वांना
एक विनंती करू इच्छितो की कोणाचं नाव आणि कोणा जर का सन्मान राहिला असेल तर कृपया कोणी नाराज होऊ नका. ही पहिली स्पर्धा आयोजित केली होती मुंबईमध्ये. कोणतीही चूक झाली असेल तर आपण आम्हाला माफ करा या अपेक्षेने आपल्या सर्वांचा एकता क्रिकेट संघ या संघाच्या वतीने मी सन्मान करतो. जर कोणी राहिला असेल तर आपण कोणीही नाराज होऊ नये. आपली साथ आणि आपली वेळ ही खूप महत्त्वाची आहे आमच्यासाठी. पुढील कार्यक्रम मी गिरीशजी गावडे यांना माईक देतो आणि पारितोषिक वितरण झाल्यावर एकता क्रिकेट संघासाठी मी लिहिलेला एक लेख आपल्यासमोर सादर करेन, पण पारितोषिक वितरण झाल्यानंतर. हॅलो, सर्वप्रथम पुन्हा एकदा ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या स्पर्धेसाठी सहभाग दर्शवला, सहकार्य केलं, सर्वप्रथम त्यांचंही पुन्हा एकदा एकता क्रिकेट संघ उर्फी आयोजित एकता चॅम्पियन चषक 2026 पर्व पहिले यांच्या वतीनं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे आपण ज्याच्या आतुरतेने वाट पाहिली, प्राईज सेरेमनी या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करतोय. यामध्ये सर्वप्रथम आता जो फायनलचा सामना झाला, अंतिम सामना, यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता फोपळवणे संघाचा दीप. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. मॅन फ्रॉम फोपळवणे अंतिम सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता दीप. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. ज्यांनी आपल्या संघाची धुरा खऱ्या अर्थानं सांभाळली. आजच्या या स्पर्धेचा अतिशय चांगली गोलंदाजी, तितक्याच जोमाने तितकीच चांगली फलंदाजी सुद्धा केली. त्याचप्रमाणे धन्यवाद दीप. पुढील उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी ठरतोय प्रशांत, मॅन फ्रॉम फोपळवणे. जोरदार टाळ्या वाजवायचे. मी रुपेशजी पालटे साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार द्यायचा आहे, सन्मानित करायचं आहे. उत्कृष्ट गोलंदाज प्रशांत, मॅन फ्रॉम फोपळवणे. जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. धावबाद करण्याचं प्रावीण्य मिळवलं असा फोपळवणे संघाचा उत्कृष्ट गोलंदाज प्रशांत. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज ज्याने मला वाटतं गेले 3 मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता, त्यालाच या ठिकाणी क्रिकेट कमिटीच्या वतीनं उत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी ठरतोय. उत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी ठरतोय यश. जय हनुमान क्रिकेट संघाचा यश. मला वाटतं 68,000 प्रेक्षक वर्ग मध्ये आपण खऱ्या अर्थानं यश. धन्यवाद यश. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. असंच प्रयत्न करत राहा, आपल्या गावाचं नाव उंचावत राहा. त्याचप्रमाणे मालिकावीर
या आजच्या या स्पर्धेचा संपूर्ण स्पर्धेचा मालिकावीर म्हणून ज्याचं नाव प्रामुख्याने घेतलं जाईल तुम्हाला माहीतच असेलच, त्याचप्रमाणे पोपळवणे संघाचा दीप, जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. मॅन फ्रॉम पोपळवणे. या ठिकाणी एकता क्रिकेट संघाचे अध्यक्ष ज्यांच्या माध्यमातून हा पुरस्कार एक विकेट सुद्धा घेतलंय. त्याचप्रमाणे या ठिकाणी या अंतिम सामन्यामध्ये जो संघ उपविजेता ठरला, जैन वन क्रिकेट संघ शिरवणे, या ठिकाणी त्यांना मेडल प्रदान करण्यात येईल. सर्वप्रथम 15 खेळाडू या ठिकाणी पुढे यायचं आहे आणि मी लाईनीमध्ये विनंती करतो सर्वांनी एकता क्रिकेट कमिटीचे सर्व सदस्य यांना विनंती करतो सर्वांनी रांगेमध्ये प्रत्येकाला एक मेडल प्रदान करायचं आहे. या पुढे या, एक या सर्वांनी या. जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. अतिशय चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये आपण पाहिला. मूर्ती लहान पण कीर्तिमान, एका लेवलचे खेळाडू आहेत, एका वर्गातील खेळाडू आहेत. चांगला प्रयत्न होता. मला वाटतं यावर्षी सर्वप्रथम पहिल्यांदाच या अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला होता. आपल्या गावाचं नाव खऱ्या अर्थानं आज यांनी उंचावलेलं आहे. टाळ्या वाजवत राहायचं आहे, टाळ्यांची कमी पडता कामा नये. चला या फटाफट या. दिल रे बाबा साहेब. त्याचप्रमाणे उपविजेता चषक व रोख रक्कम पारितोषिक रुपये 11,000 उपविजेता ठरलेला होता. जैन वन क्रिकेट सॉरी पुणे आणि फोपलोने दोन्ही संघाचे कर्णधार आपण जरा व्यासपीठाजवळ यायचं आहे. एकता क्रिकेट संघाचं आयोजन आणि नियोजन याबद्दल आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. प्रथमच या स्टेडियममध्ये घडलेला हा प्रसंग, हा सोहळा आपण कसा एन्जॉय केला याबद्दल आपलं मनोगत आम्ही जाणू इच्छितो. एकता क्रिकेट संघ आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. हॅलो नमस्कार सगळ्यांना. हॅलो नमस्कार सगळ्यांना. एकता क्रिकेट संघाने जे इथे आयोजन केलं आहे ते खूप छान प्रकारे झालेलं आहे आयोजन, आणि असेच कंटिन्यू त्यांनी करावे इथे आयोजन आणि आम्हाला बोलावावे. आणि त्याचप्रमाणे जे इथे सगळ्यांनी जे मेहनत घेतली ती दिसते आपल्याला, म्हणून हे कार्यक्रम असं सक्सेस झालेलं आहे. थँक्यू. धन्यवाद सुधीर.
दीपक, आता शिरवणी संघाचा संघनायक आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. हॅलो, सर्वांना नमस्कार. एकता क्रिकेट संघ उर्फी आयोजित चॅम्पियन चषक पर्व पहिले या स्पर्धेचे आयोजन करत असताना या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व खेळाडूंचे खूप खूप अभिनंदन. त्यानंतर संपूर्ण कमिटीचे खूप खूप अभिनंदन. या ठिकाणी आम्हाला खेळण्याची संधी दिलीत त्याबद्दल खूप खूप अभिनंदन. सतत आम्ही गेले 4 वर्ष प्रयत्न करतो आहे. आम्हाला जिंकलो किंवा आज हरलो याचा अभिमान किंवा नाराजी नाही, परंतु 4 वर्ष आम्ही प्रयत्न करतो याचा आम्हाला स्वाभिमान आहे की आम्ही आजपर्यंत मैदान सोडलेलं नाही, हार नाही मानलेले. एक ना एक दिवस आपल्यासाठी नक्कीच येईल आणि त्यासाठीच आम्ही हे प्रयत्न करत असतो. आणि या ठिकाणी आयोजकांचे या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व खेळाडूंचे आमच्या गावातर्फे, संघातर्फे, आमच्या वाडीतर्फे खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. छान प्रकारे स्पर्धा पार पडली. धन्यवाद. धन्यवाद बंधू. आणि यश संपादन करण्यासाठी अपयश हे पचवावंच लागतं. आज आपण 4 वर्ष मेहनत करताय, हीच मेहनत कायमस्वरूपी करत राहाल तर नक्की विजय हा तुमचाच आहे. आणि मैदान हे गाजवण्यासाठी असतं बंधूंनो, सोडण्यासाठी नसतं. धन्यवाद. आपण या कार्यक्रमामध्ये सहभाग दर्शवला आणि आपलं एक मोलाचं मनोगत इथे व्यक्त केलं. मी पुढील कार्यक्रमासाठी माईक सुपूर्द करतो गावडे साहेबांकडे. हॅलो, त्याचप्रमाणे आजच्या या अंतिम सामन्यामध्ये उपविजेता ठरलेला संघ जय हनुमान क्रिकेट संघ शिरवणे. मी या संघाला विनंती करतो, उपविजेता पारितोषिक रोख रक्कम रुपये 11,000, त्याचप्रमाणे आकर्षक चषक त्याने आपण स्वीकार करायचा आहे. मी विनंती करतो एकता क्रिकेट समितीचे सदस्य, त्याचप्रमाणे जितेंद्रजी जाधव यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांना रोख रक्कम पारितोषिक रुपये 11,000 व आकर्षक चषक आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचं आहे. सर्व खेळाडूंनी खाली बसायचं आहे, थोडे उभे राहायचं आहे. कव्हर करा कृपया. विनोदजी जाधव कुठे असतील तर कृपया पुढे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते चषक वितरण करायचं आहे. विनोदजी जाधव कुठे असतील तर पुढे या. थांबा, ट्रॉफी पण घेऊन जा. कल्पेशजी शिबे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाचं चषक द्यायचं आहे. कल्पेशजी शिबे आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हे चषक वितरण करायचं आहे. जय हनुमान क्रिकेट संघ या अंतिम सामन्यामध्ये एकता क्रिकेट संघ चॅम्पियन चषक 2026 पर्व पहिले यामध्ये उपविजेता ठरलेला संघ जय हनुमान क्रिकेट संघ शिरवणे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. चला, धन्यवाद. त्याचप्रमाणे आता या अंतिम सामन्यामध्ये सर्वप्रथम या ठिकाणी विजयी झालेला संघ आहे. या एकता चॅम्पियन चषकाचा खऱ्या अर्थानं मानकरी ठरला. या चषकावर आपलं नाव कोरलं असा हा संघ आई मानाई देवी क्रिकेट संघ फोपळवणे. जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. सर्वप्रथम मेडलसाठी यायचं आहे. सर्व खेळाडू आहे, 15 खेळाडू या.
मी विनंती करतो, एकता क्रिकेट कमिटी सदस्यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचं आहे. सर्वांना विनंती करतो. या प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता आई मानाई देवी क्रिकेट संघ फोपळवणे. या एकता क्रिकेट संघ उर्फे आयोजित एकता चॅम्पियन चषक 2026 पर्व पहिले या चषकाचा मानकरी ठरलाय आई मानाई देवी क्रिकेट संघ फोपळवणे. मी विनंती करतो, आपण चषक वितरण, त्याचप्रमाणे रोख रक्कम रुपये 22,000 रुपयाचं पारितोषिक आहे. जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. Get ready. अंतिम सामन्यात एक आकर्षक चषक होतं. या चषकाचं वितरण करण्यासाठी मी विनंती करतो, कल्पेशजी शिबे, आपणास विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते या चषकाचं वितरण करायचं आहे. कल्पेशजी शिबे. I'm a king, but I vibe with my city. Swing, so I'm in my भवानी Father, forgive me.